मला दोनच गोष्टी माझ्याबद्दल बोललेल्या मला आवडतील. मला आई नेहमी म्हणायची की ना मुलीने इंडिपेंडंट असायला हवं, फायनान्शियली म्हणा, मेंटली स्ट्रॉंग असायला हवं, कोणावर डिपेंडन्सी नको. तर तू तुझं स्वतःचं घर घे असं ती मला खूप आधीपासून सांगते. अर्धे लोक 40 सेव्ह करतात आणि 60 वापरतात. करेक्ट. मी 60 सेव्ह करते आणि 40च वापरते. अगदी पहिल्या नाटकाची पाकिटं सुद्धा मी जपून जपून ठेवलेली आहेत आणि खूप नंतर नंतर वापरले. किंवा बक्षिसांची पाकिटं मिळायची ती पण मी जपून जपून वापरले किंवा त्यातनं काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला किंवा नेक्स्ट स्पर्धेचं एंट्री फी त्यातनं भरली आणि जास्त मोठं बक्षीस घेऊन आले. मला निसर्गाच्या सानिध्यातच घर हवं होतं. ते कॉन्फ्लिक्टचं जंगल मला आवडत नाही. मी तशीही खूप स्पिरिच्युअल असल्यामुळे किंवा मला शांत गोष्टी आवडतात, शांत ठिकाणं आवडतात, त्यामुळे मग ही जागा मला आवडली. मला नेहमी असं वाटतं की हे घर एका आर्टिस्टचं हे एंट्रन्सलाच कळलं पाहिजे. एक एक पैसा साठवला आणि रचली प्रत्येक वीट. कोणी कितीही पाय खेचले तरी ही मुलगी मात्र एकदम धीट. घराची गोष्ट करता करता चला तर ऐकूयात याच अभिनेत्रीच्या स्वप्नांची लिस्ट. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे घेऊन आली आहे तुमचा आवडता कार्यक्रम माझ्या घराची गोष्ट. ही घराची गोष्ट फार स्पेशल असणार आहे. स्वतःच्या हक्काच्या पैशाने घेतलेलं मुंबईतलं पहिलं घर नक्की कसं आहे आणि ती अभिनेत्री नक्की कोण आहे, चला बघूयात. सो घरी येऊन बसलेलो आहोत आणि खूप मस्त स्वागत केलंयस, चॉकलेट्स पण दिलेत आम्हाला. थँक्यू. कशी आहेस? उत्तम. नवं घर घेतलंय, छान एक्साइटमेंट आहे आणि थोडीशी भीती पण आहे. म्हणजे नवीन घरात पहिलंच शूट, मला इतका आनंद होतो. जे माझ्यासोबत जे पण पहिलं होतं ते मला फार फार आनंद होतो. आणि तुझ्या आयुष्यात ही पहिली गोष्ट घडली की मुंबईत स्वतःचं हक्काचं घर. आणि काय म्हणतात, असं म्हणतात सगळे अभिनेत्री असून ज्या फील्डला सगळेजण इतकं ग्रँटेड धरतात की अरे इथे या ह्याच्यात की काय होणार आहे. ही फील्ड घेतल्यानंतर, ती फील्ड घेतल्यानंतर स्वतःचं हक्काचं घर असं कधी केलंस बसून? काल ऍक्च्युली सगळे घरातनं इतकं गोतावळ होता, पूजा होती, त्यामुळे सगळे होते आणि मलाही घराचा एकटीने आस्वाद घेता आला नाही. कारण आदल्या दिवशी काम संपलं. 1 तारखेला रात्री 11:30 पर्यंत मी सगळं पुसत होते, लावत होते वगैरे वगैरे. दुसऱ्या दिवशी पूजा झाली आणि सगळे होते, घरातले पण होते. आणि काल फायनली सगळे एक एक जायला लागले. मला थोडंसं रडू पण येत होतं, बहीण जाताना मी रडले पण थोडीशी. आणि मग नंतर रात्री अशी निवांत बसले, आय डिड इट. मस्त झाले, छान झाले, खूप मस्त. आणि जसं सेगमेंटचं नाव आहे माझ्या घराची गोष्ट, सो या वास्तूची गोष्ट नक्की काय? किंवा ऋतुजाला कधी वाटलं की घेऊया का घर? असं कधी झालं? ऍक्च्युली खरं तर ना माझं असं काही स्वप्न नव्हतं की मला घर घ्यायचंय वगैरे वगैरे. मला आई नेहमी म्हणायची की ना मुलीने इंडिपेंडंट असायला हवं, फायनान्शियली म्हणा, मेंटली स्ट्रॉंग असायला हवं, कोणावर डिपेंडन्सी नको. तर तू तुझं स्वतःचं घर घे असं ती मला खूप आधीपासून सांगते. सो ते कुठेतरी होतं बॅक ऑफ द माइंड. आणि मला लहानपणापासून सवय आहे, जे काही आता 10 रुपये मिळाले असतील तर त्यातले 5 साठवायचे. सो ते साठवण्याची जी अमाऊंट होती ती हळूहळू वाढायला लागली. आणि असा एक पॉइंट आला जेव्हा मला असं वाटलं की आता करायला हरकत नाही, घ्यायची का उडी. मी आई बाबांना विचारलं आणि ऑब्व्हियसली बाबा माझे इतके कमाल आहेत, त्यांनी मला कधीच मुलीसारखं वागवलं नाही. ते मला मुलगाच म्हणतात. सो ते पाठीशी होते आणि घेतली उडी. मग पण कशी सुरुवात झाली की आता पहिलं कोणाला सांगितलं? आई बाबांना सांगितलं की मी बघते असं घर? हो, आईलाच सांगितलं की ऍक्च्युली आई मला म्हणत होती की आता ही योग्य वेळ आहे. तिचं असं म्हणणं आहे की मुलीच्या आयुष्यात काही ना काहीतरी परिवर्तन यायला हवीत प्रत्येक ह्याच्यानंतर. आणि मी लग्न करत नव्हते, तिचा काही हट्ट नाहीये की तू ह्याच वयात कर वगैरे. पण तिचं असं म्हणणं काहीतरी मेजर परिवर्तन तुझ्या
आयुष्यात आता यायला हवं. काय? सो आता तू ही वेळ आहे, तू स्वतःचं घर घे आणि मला माझ्या मुलीची पाठवणी करायची, मग ती सासरी नको असू दे, मला तिच्या घरात तरी तिची पाठवणी करू दे. सो म्हणून म्हटलं चला शोधायला सुरुवात केली आणि मला निसर्गाच्या सानिध्यातच घर हवं होतं. ते कॉन्क्रीटचं जंगल मला आवडत नाही. मी तशीही खूप स्पिरिच्युअल असल्यामुळे किंवा मला शांत गोष्टी आवडतात, शांत ठिकाणं आवडतात, त्यामुळे मग ही जागा मला आवडली. पण म्हणजे काय पेपर मधून बघितलंस की एजंट थ्रू गेलीस की कसं, म्हणजे तू कुठेतरी पाहिलं असेल की? ऍक्च्युली माझ्या मैत्रिणींचा गोतावळा इथे या एरियात आहे, ठाण्यात आहे, त्यामुळे इथे येणं होतं आणि मला हा एरिया आवडतो. मी परळचं, माझं आई बाबांचं घर परळला आहे आणि तिथलाही एरिया मला आवडतो, तिथली गच्ची मला खूप आवडते. पण इथे मला निसर्ग जास्त अनुभवायला मिळाला, शांतता जास्त आहे आणि सगळ्यांपासून लांब थोडंसं अलूफ राहायला मला कधी कधी आवडतं आणि त्यामुळे मला ही जागा असं वाटलं की ही बेटर प्लेस आहे. सो इथे ट्राय करायला हरकत नाही. आणि म्हणजे आई बाबांना पण जेव्हा यायचं असेल त्यांना पण असं वीकेंड फील आला पाहिजे, निवांत मज्जा करा, निसर्ग बघा, आणि मी सगळं त्यांचं करणार. खूप मस्त. पण पहिल्यांदा ऋतुजा जेव्हा चावी हातात आली की ऋतुजा बागवे ही घ्या तुमची चावी स्वतःच्या घरातली, पहिला फोन कोणाला केलाय का? आली बाबा चावी. एकतर आई बाबा आणि एकत्रच होते. बहीण माझी त्यावेळेला जॉबला होती, त्यामुळे पहिला फोन व्हिडिओ कॉल आम्ही बहिणीला केला आणि घर घेताना ऍक्च्युली तेव्हा ती नव्हती, तेव्हा तिला आधी व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं सगळं वगैरे. आणि चावी घेताना माझे सगळे जवळचे अगदीच बोलवलंच होतं सगळ्यांना, त्यामुळे मित्रमैत्रिणी पण होते, आई बाबा पण होते, घरातले जवळचे पण होते, त्यामुळे सगळेच असल्यामुळे असं लगेच कोणाला फोन केल्याचं मला आता आठवत नाहीये, पण कुठल्या तरी मित्रमैत्रिणीलाच केला असेल जो अवेलेबल नव्हता किंवा आला नव्हता किंवा आली नव्हती. पण याच दरवाजातून एंट्री घेतली असेल की पहिल्यांदाच की हे तुमचं घर असं दाखवलं असेल, काय बघून या घरात असं वाटलं की कदाचित हेच माझं स्वप्नातलं घर आहे? तुम्ही नंतर आता ती बघा, आता ह्या व्ह्यूला ती दिसत आहे, ती अपोजिट साईडला आहे, एक मोठी खिडकी आणि त्या खिडकीतनं मोठा डोंगर दिसतो, हिरवा गार, आणि तिथनं पाऊसही उत्तम दिसतो, वारा छान वाहतो आणि धुकं दिसतं कधी कधी, आणि थोडीशी कोपऱ्यात सिटी सुद्धा दिसते, ठाणं सुद्धा दिसतं. त्यामुळे मला निसर्ग प्रेमी आहे. इथून आल्यानंतर पहिली नजर गेली नजर त्या आणि मोठी विंडो आहे, त्यामुळे मला असं झालं भाई ये मेरा घर. किती भारी. पण या घराबद्दल आम्ही इतकं बोलतोय, छोटीशी झलक तुम्हाला दाखवणं तर बनताय ना, तर शिव्या घालाल परत. ओके, बघून घ्या. सो घर बघून झालं असेल तर तुम्हाला हे घर कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि इतकी मेहनत आहे तर आवडलंच पाहिजे. आणि हीच ती खिडकी जी आम्ही बंद ठेवली कारण का अगेन्स्ट द लाईट बसलोय, पण हीच ती खिडकी जिथे आपण बसलोय. इतकं सुंदर डिटेलिंग, म्हणजे काय म्हणतात, जसं तुला आल्या म्हटलं की फार डिटेलिंग मध्ये काम केलंय, जसं तू अभिनय करताना करतेस डिटेलिंग मध्ये काम, तसं त्याच्या मागे काय डोकं, किती इंस्टाग्रामवर शोधलंयस किंवा किती किती काय केलंयस? ऑब्व्हियसली रिसर्च तर खूप केलाय. जसं आपण कुठलंही पात्र करताना ते पात्र कसं असेल ह्याचा विचार करतो, तेव्हा घर कसं असेल हे. आणि मला नेहमी असं वाटतं, एंट्रन्स आता तुम्ही पाहिला असेलच, तर मला नेहमी असं वाटतं की हे घर एका आर्टिस्टचं हे एंट्रन्सलाच कळलं पाहिजे. ते काहीतरी आर्टिस्टिक असलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे इतर घरांपेक्षा, किंवा त्याच्यात काहीतरी छान, काहीतरी एक वेगळं असलं पाहिजे. सो ते कायम डोक्यात होतं. आणि खरं तर मी आता मध्ये एक फिल्म केली लंडन मिसळ नावाची. तर फिल्म करायच्या आधी माझ्या घराचं इंटिरियर डोक्यात अतिशय वेगळं होतं, आणि ती फिल्म केल्यानंतर इंटिरियर कम्प्लीट चेंज झालं होतं. कारण मला लंडन हे शहर फार आवडलं आणि हा तो देश आवडला अख्खा, आणि त्यातले कलर स्कीम्स आणि ते त्याची थोडीशी झलक या घरात नक्की पाहायला मिळेल.
सो ते तिथनं थोडंसं इन्स्पायर्ड आहे. आणि मग मी रेफरन्सेस जमा करायला सुरुवात केली. तिथेही शूट करताना एखादा तो ग्रीन दरवाजा जो तुम्ही पाहिलात, तर मी तिथे लंडनमध्ये एका घराचा असाच जाताना ग्रीन दरवाजा आणि अशा बाजूला विटा पाहिलेला, आणि ते इतकं माझ्या मेमरीत फिक्स होतं की मला असं की मला असंच हवंय, असंच हवंय. सो तो रेफरन्स तिथे मी फोटो क्लिक करून ठेवलेला. आणि मोनिका आणि गुरु जे इंटिरियर डिझायनर्स आहेत, एलिमेंट्स 5 त्यांची हे आहे संस्था, तर मी त्यांना सांगितलं की माझ्या डोक्यात असं असं आहे आणि मला असं असं हवंय, आणि त्यांनीही खुल्या दिलाने ते स्वीकार केलं. आणि ते म्हणाले की तुम्हाला हवं तसं आम्ही तुम्हाला करून देऊ. आणि ते काय म्हणतात ना, मी अख्खी प्रोसेस म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट पण जाऊन स्वतः चूज केली आहे, विकत घेतली, किंवा तुम्हाला पूर्ण वेळ मी घर लावण्यासाठी किंवा सजवण्यासाठी. ते आम्ही स्टोरीज बघितले, म्हणजे तू किती प्लॅनिंग केले या स्टोरीज मधून. छोटं छोटं तुम्हाला दिसलं असेल की किती काय काय झालंय. पण मला हे जाणून घ्यायचंय की मला सगळ्यात आवडलेली गोष्ट काय माहिती या घरातली, या घराची नेम प्लेट. म्हणजे कोणतीही मुलगी जेव्हा घर घेते किंवा कोणत्याही व्यक्ती, त्याने स्वतःचं नाव नाही लावलंय, तू आई बाबांचं नाव लावलंयस. आणि ती किती भारी लावलंय, आणि ती फार इनोव्हेटिव्ह केली आहेस तू. आणि आता मी असं नाही विचारणार की ही आयडिया कुठून आली, ऑब्व्हियसली प्रत्येकाने केलं पाहिजे ते, पण ते फार सुंदर आहे. थँक्यू सो मच. आणि तीही पूनम ज्या आर्टिस्टने ते केलंय, तिच्या बाकीच्यांच्या पण नेमप्लेट्स मी पाहिल्या आणि इतक्या सुंदर होत्या. आणि म्हटलं तसं नेचर मला आवडतं. नेमप्लेट मध्ये फुलं आहेत आणि ती इतकी गोड फुलं आहेत. मला असं झालं ही फुलं असायला हवीत माझ्या. आणि आई बाबा आणि माझं नाव आहे त्यामुळे 3 फुलं असं ते डोक्यात होतं. आणि कलर स्कीमला जाणारी पांढरी फुलं असं ते केलं. आणि ऑब्व्हियसली आई बाबांमुळेच हे सगळं जे काही आहे ते शक्य होतं. ह्या डोलारा किंवा ही जी काही उडी घेतली आहे किंवा जे काही पुढे असेल लोनचं टेन्शन, हे ते बॅकअप आई बाबा असल्यामुळे ते प्रेशर नाही जाणवत. ते जस्ट एक चॅलेंज वाटतं की येस मी करू शकेन. सो येस, ते त्यांचंच घर आहे, मी फक्त ते सांभाळणार आहे. अगदीच. पण हाच माझा पुढचा प्रश्न होता की आर्टिस्ट म्हटल्यानंतर ना, पेमेंट आपल्याला महिना नसतं, आपल्याला पगार नाहीये, काम आलं तर पैसा, नाही तर आपण विदाऊट पेमेंट आपण सर्वाईव्ह करतो. सो अशा वेळेला घर घेणं आणि EMIचं टेन्शन, आणि हे सगळ्यात मोठं टेन्शन असतं आहे ना EMIचं. आपण डाऊन पेमेंट भरून मोकळे होतो, आणि घर घेणं तर ठीक आहे, इंटिरियरचा एक वेगळाच खर्च असतो, त्यात एक घर येईल इतका खर्च असतो इंटिरियर. मी तेवढा खर्च नाही केला. मी तेच सांगते की मी कमीत कमी ह्याच्यात जास्तीत जास्त लुक वाईज किती छान देता येईल ह्याचा मी प्रयत्न केला. आणि लाईक दॅट एलिमेंट 5 ते जे आहेत गुरु आणि मोनिका, त्यांनी मला कमीत कमी बजेटमध्ये कसं जास्तीत जास्त अरेंज करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं ना, ह्या सगळ्या गोष्टी, फर्निचर सगळं ते नंतर येतं. घराची वाईब सगळ्यात महत्वाची असते. आणि मला असं वाटतं ज्या माणसांनी मिळून हे घर बनवलंय, विकत घेतलंय, आई बाबा ही सगळीच गोड माणसं आहेत. त्यामुळे हे घर कसंही असतं, हे आता एवढं छान दिसायला जरी नसतं तरी वाईब नक्की कमाल आहे. आणि मी तुला बोलले की जायचं मन नाही करत आहे, कुठेतरी एका वास्तूत गेल्यानंतर जायचं मन करतं की अरे चला पटकन चला. खूप फ्रेश वाटते की जरा अजून 10 मिनिटं बसूया. ठीक आहे, पण अजून मी थोडा जास्त वेळ बसणार आहे. पण प्रश्न माझा अपूर्ण झाला की EMI, की आता टेन्शन आहे की आता थोडंसं. मी जसं म्हटलं, माझा स्वभाव वेगळा आहे. म्हणजे मी खूप कमी पैसे उडवते आणि खर्च कितपत करायला हवंय. अर्धे लोक 40 सेव्ह करतात आणि 60 वापरतात. मी 60 सेव्ह करते आणि 40च वापरते. हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे त्याचा मला फायदा झाला. आणि मी खूप आधीपासून इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्ज आणि SIPs आणि वगैरे वगैरे सगळं, आणि ते बाबांनी खूप आधीपासून मला शिकवलं आणि माझ्याकडनं करवून घेतले. त्यामुळे मी म्हणते ना, ते नसते तर हे काहीच शक्य झालं नसतं. सो माझा अख्खा हिशोब त्यांना माहिती असतो, ते पाहतात. आणि कुठे काय इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी अगदी लहानपणापासून पाहिलेलं आहे. म्हणजे लहानपण म्हणजे कमवायला जेव्हा सुरुवात केली, पहिली मालिका, पहिलं नाटक, नाही अगदी पहिल्या नाटकाची पाकिटं सुद्धा मी जपून ठेवलेली आहेत आणि खूप नंतर वापरली. किंवा बक्षिसांची पाकिटं मिळायची, ती पण मी जपून वापरली, की त्यातनं काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला. किंवा नेक्स्ट स्पर्धेचं एंट्री फी त्यातनं भरली आणि जास्त मोठं बक्षीस घेऊन आले. असं सगळं माझं नेचर असल्यामुळे ते तितकं सोपं जातं. पण तुझे मला असं, आता तू बोलले, मला एक प्रश्न विचारायचा वाटतं की तू सेव्हिंग करत आलीस, तू 60 ठेवलेस, 40 खर्च केलेस, कुठेतरी मन मारत होतीस या पिरियडमध्ये की
आवडलंय पण नको. नाही, मला असं, मी जसं म्हटलं की मला वाईब महत्वाची असते, तर मला लोकांना खुश ठेवायला आवडतं. मग ते मी कदाचित माझ्यासाठी गिफ्ट नाही घेतलं किंवा कपडे विकत नाही घेतले तरी मला चालेल, पण मी माझ्या मैत्रिणीच्या बर्थडेला नक्की एक पैसे खर्च करेन. सो मला त्यातनं आनंद मिळतो. तो आपोआप मी स्वतःला नाही घेतलं तर मला असं की अरे मला हे राहिलं. इव्हन मी आता लंडनवरून आले, मी सगळ्यांसाठी घेतलं आणि नंतर घरी आलं माझ्यासाठी काहीच नाही घेतलं. मला तर लक्षातही नव्हतं की मी माझ्यासाठी काही घेतलं नाही. सो माझा तो स्वभावच तसा असल्यामुळे माझं काही मन बिन मी काही मारत नाही, माझी इच्छाच होत नाही. मला मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये जास्त मी आनंद मानत नाही. मला छान फुल जरी दिसलं, छान वारा जरी आला तरी मला भारी वाटतं. किंवा मित्रमैत्रिणी आजूबाजूला असले, घरचे असले, त्यांना खाऊ घालायला मला खूप आवडतं किंवा अशा ह्या सगळ्या गोष्टी मला आनंद देतात. त्यामुळे शॉपिंग वगैरे ऑब्व्हियसली प्रत्येक मुलीला शॉपिंग आवडतंच, पण ते सतत करायला मलाही नाही आवडत. बरं, मित्रमैत्रिणींचा विषय निघालाय. तुझ्या आयुष्यात तुला माणसं फार चांगली लाभलीत. म्हणजे टचवूड की आला असेल वाईट प्रसंग किंवा वाईट फेज असं, पण माणसं तुला फार चांगली लाभलीत. पण आता ज्या ऋतुजा थोडी मोठी झाली आहे किंवा काय म्हणतात स्वतःचं घर घेतलंय, एक स्टेप पुढे गेले आयुष्यात, अशी ही माणसं आहेत की काय बाबा खूप पैसा आहे किंवा घर घेतलं, अशी माणसं नाही? फॉर्च्युनेटली इतकी चांगली माणसं आहेत की ते इन्स्पायर होतात आणि ते असं म्हणतात की भाई आता आपल्याला पण घ्यायला हवं. सो किंवा ते त्यांचं घर समजून मदत करतात. किंवा आता 1 तारखेला मी साफसफाई एकटी करत होते, तर आजूबाजूलाच मित्रमैत्रिणी राहतात, श्रेयस आणि धवल, ते पण आले. मग ते माझ्याबरोबर साफसफाई करत होते. म्हटलं अरे ही माणसं कमवली आहेत मी, की ते त्यांचं घर समजून लादी पुसतायत, काचा साफ करतायत, घर आवरायला मदत करतायत, एकटीला मला कोणी सोडत नाही. सो मला असं वाटतं ही माझी खरी कमाई आहे. तर माणसं मी खूप चांगली कमवली आहेत आणि सगळी माणसं आजूबाजूला आहेत ती पॉझिटिव्हिटी देतात किंवा ते पाठीशी आहेत. म्हणून मला असं वाटतं एकटं राहताना पण मला एकटं कधीच वाटत नाही. पण या घरात पहिला पदार्थ कोणता? काय का रडते तू? का डोळ्यात पाणी आलं? कारण खरंच मला घरात त्या दिवशी पण इतकं लांब आहे थोडंसं खरं तर घर, पण इतके सगळेजण भेटायला आले आणि इतकं कौतुक करत होते घराचं, माझं, आई बाबांचं. तर मला असं वाटलं की आपण काहीतरी चांगलं केलंय आयुष्यात. पण अगेन मी तुला पर्सनली आधी ओळखत नव्हते इतकी, मला आत्ता तू कळते. पण तुझ्या खरंच तुझा स्वभाव फार छान आहे. मी येईन परत जेव्हा तू बोलवशील तेव्हा. आणि खायला ये, छान खाऊ घालेन. तुला येतो स्वयंपाक? उत्तम येतो. खूप जण मला ग्रुपमध्ये त्याच्यासाठीच ठेवतात की आज हे बनव, आज ते बनव. नाही, पण या घरात कोणता पदार्थ पहिला केला? ऍक्च्युली पहिलं तर दूध घालवायचं असतं, तेच दूध घालवलं आणि त्याच्यानंतर मी काल स्वतःसाठी आमटी भात आणि थोडीशी भाजी बनवली. सो तेच मी पहिलं बनवलं. किती छान. पण शेजार झालाय असा काही? कोणाला भेटलेस? हो, अगदी समोरच्याच फ्लॅटमध्ये एक आंटी राहतात आणि त्या इतक्या गोड आहेत आणि त्या महाराष्ट्रीयन नाही आहेत पण फार गोड आहेत. त्यांनी मला 2-3 वेळा हेल्प पण केली आणि त्या पूजेला सुद्धा येऊन गेल्या आणि त्याही अगदीच्या वाईब कळते माणसाची. सो त्या मला अशा छान वाटल्या, पॉझिटिव्ह वाटल्या. अगदीच. पण हे घर, आता आपण घराची गोष्ट करते म्हणून, की या घरातली कोणती गोष्ट आहे अशी जी तू कधीच नाही काढणार? म्हणजे तू कितीही याच्यापेक्षा 5 BHK घेशील तरी ती गोष्ट तिथेच राहील की ही नाही गेली पाहिजे कुठे. मी माझ्या एका वॉलवर विठ्ठलाचं हे पेंटिंग करून घेतलेलं आहे. माझा फ्रेंड आहे सचिन गोताड, त्याच्याकडनं. सो ते कायम राहील आणि कोणी जर मी हे विकलं किंवा रेंटने दिलं, पुढे काय जे होईल माहित नाही या घराचं, पण मी पुढे जाताना सांगून जाईन की त्या वॉलला हात लावू नका, बाकी तुम्ही तुमचं सजवा. खूप मस्त. आणि घराची अजून एक छोटी झलक तुम्हाला दाखवायची राहिली, तीही बघून घ्या. बरं, घर पाहिलं, सगळं झालं,
एक फक्त भिंतीचा मी शॉट घेतलाय फक्त, कारण का तिथे रणबीर कपूर होता. मला ते जाणून घ्यायचंय की माझा अत्यंत आवडता ऍक्टर आहे आणि माझं प्रेम आहे त्याच्यावर असं मला वाटतं. त्यामुळे तो दिसावा असं वाटतं सकाळी उठल्या म्हणून लावलाय फोटो. तिने मला जेव्हा घर दाखवलं असंच ऑफ कॅमेरा, मी बाकीचं मी त्या भिंतीकडेच बघत बसले. कालपासून प्रत्येक मुलीला ती भिंत आवडलेली आहे बाय द वे. सगळ्या फोटो रणबीर कपूर, सगळ्या पोरींना ती भिंत आवडणार आहे. नाही पण कमाल आहे. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की डिटेलिंग केलंयस तुम्ही. तुझ्या अवॉर्ड साठी पण एक तू कोपरा ठेवलायस की ते नाही झालं पाहिजे, ते वो किधर जाणार, आणि त्यात अजून भर आहे म्हणजे होणार आहे. हो अगदीच. मी अर्ध्या ट्रॉफ्या घरी परळच्या घरी ठेवून आल्या, कारण मला इथे जागा तशी छोटी आहे परळच्या घराच्या ह्याने प्रपोर्शनने. तर मग जितक्या शक्य होत्या तितक्या मी इथे लावल्या. आणि अनन्याच्या वेळेला मला आजचं वाटतं आता मी जेवढ्या आणल्या आहेत त्या सगळ्या बहुतेक अनन्या नाटकाच्या मिळालेल्या ट्रॉफीज आहेत. आणि एकांकिकेच्या वगैरे तर आणल्या तर मग मला तिथे राहायला जावं लागेल, फक्त ट्रॉफीज इकडे असतील. अगदीच. पण मी अख्खं घर बघितलं. रील साठी कोणती जागा ठेवली, कारण का त्याशिवाय घर पूर्ण होणारच नाही. मला असं वाटतं रील करायला मला परळला जावं लागेल. ती गच्ची कमाल आहे आणि सगळ्यांना फार आवडते आणि त्या निमित्ताने बाबांची इच्छा पूर्ण होईल. पण तुझा आवडता कोपरा कोणता झालाय घरातला? आवडता अख्खं घरच खरं तर पण आणि आणखीन निवांत वेळ खरं तर घालवायचा, त्यामुळे प्रत्येक कोपरा मला आवडतो. ही खिडकी आवडते, त्याच्यापाशी बसून डोंगर पाहायला आवडतो. किचन पण मला आवडतं कारण मला कुकिंग करायला फार आवडतं. त्याच्यानंतर विठ्ठलाचं वॉल पेंटिंग जिथे केलंय तिथे एक छान मोठी खुर्ची ठेवली, सो ते, आणि तिथूनही त्या खिडकीतनं सुद्धा डोंगर दिसतो. सो ती जागा. सो इतकं घर सजवलं या वयात, म्हणजे असं नाही म्हणणार की तुझं वय खूप झालंय किंवा असं काही, तू लहान आहेस का या वयात? तू तुम्ही लहान आहे म्हणतेस. खरंच लहान आहे, तू माझ्या वयाची असशील. नाही हो नाही ग, तू लहान आहेस खूप. 30 5 वर्षांनी मोठी मी. ओके हा ठीक आहे, हे मी ठेवणार आहे. मला काहीच नाही, मी यंग दिसते. 35 नाही वाटत ऍक्च्युली. पण या वयात घर घेतलं स्वतःचं इतकं मोठं, आणि मी फ्लोअर नाही सांगणार पण खूप वरच्या फ्लोअरचं घर घेतलं. काय सांगशील त्या मुलींना ज्यांना स्वप्न बघायचे पण कुठेतरी काय म्हणतात, कुठेतरी एक अडथळा आहे की अरे हा क्रॉस झाला ना तर मी नक्की घर घेईन. एक प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतं ना की हा पॉइंट सॉल्व्ह झाला ना, ही फेज गेली की मी घर घेईन. त्या मुलींना काय सांगशील? मला एवढंच, आता मी कोणाला उपदेश द्यायचा नाहीये मला, किंवा फक्त मी माझ्या प्रोसेसमधनं जे शिकले ते मी सांगेन की ही इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. त्यामुळे त्याच्यासाठी खूप आधीपासून प्रिपेअर राहा, आणि खूप प्रिपेरेशन असेल तरच त्या उडी घेतात. आणि आईबाबांचा सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांचा गायडन्स तुम्ही नक्की घ्या आणि आपली माणसं जवळ ठेवा. आणि ती जेव्हा जवळ असतात तेव्हा आपण पण आतून पॉझिटिव्ह राहतो, खूप काही आपल्यात ते पॅशन जिवंत राहतं, कारण आपले लोक सपोर्टला आहेत माहिती असतं. त्यामुळे आपण लढायला बिंदास बाहेर जाऊ शकतो. सो मला असं वाटतं स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेशन्स सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आत्ताच हवंय, आत्ताच झालं पाहिजे असं नाही. स्वप्न कुठल्याही वयात पूर्ण होऊ शकतात, त्यामुळे सुरुवात करणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला आत्ता वाटत असेल तर वेळ गेली तर असं काही नाही, आत्ता सुरुवात करा, कधी ना कधी तरी पूर्ण होईलच. अगदीच. आणि हाच माझा शेवटचा प्रश्न आहे की मला ना तुझा एक फोटो, मी तुला इंस्टाग्रामवर फॉलो करते, पण एक फोटो मला खूप आवडलाय जो तू आता घर घेण्याच्या ह्याच्यात तू आई बाबांना ज्या विठ्ठलाच्या ते उभं केलंस ना, मला इतकं म्हणजे मी इमोशनल झाले. मी रडले नाही, पण एक असं असतं ना की मी कितीतरी वेळ त्या फोटोवर थांबले. मी झूम नाही केला पण मी त्या फोटोवर फार वेळ थांबले की अरे फार ग्रेट गोष्ट नाहीये ती, पण फार छोटी गोष्ट आहे जी फार मोठी झाली. सो त्यांच्याबद्दल काय सांगशील? का प्रत्येक प्रश्नाला माझ्या एक उत्तरात एक वाक्य आहेच तुझं की आई बाबांचा सपोर्ट. ऑब्व्हियसली जे वाक्य सगळीकडे प्रचलित आहे की जिथे देव येऊ शकत नाही तिथे म्हणून त्यांनी आई बाबा बनवलेले आहेत, आणि विच इज ट्रू. मला त्यांच्यात देव दिसतो. ते इतके काइंड हार्टेड आहेत दोघंही आणि इतकी गोड माणसं आहेत.
तर माणूस म्हणून मला नेहमी असं वाटतं की ह्यांच्यासारखं मला व्हायचंय, ह्यांच्यासारखं मला व्हायचंय. ते तितकेच पॅशनेट सुद्धा आहेत, तेव्हा पण असं वाटतं मला ह्यांच्यासारखं व्हायचंय. आणि ते खूप गिव्हिंग आहे. सो मलाही मला हवंय असं नाही, मला पण द्यायला आवडतं. सो मला देण्यासाठी मला मिळावं, मग त्यासाठी मला मेहनत करणं गरजेचं आहे. तर तेही डोक्यात आहे. सो मी मगाशी म्हटलं मी थोडीशी स्पिरिच्युअल आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला खूप पॉझिटिव्ह ठेवतात, ग्राउंडेड ठेवतात. त्यामुळे जे काही सगळे ते त्यांचंच आहे आणि त्यांच्याकडनंच मिळालंय आणि ते मला आता पुढे आणि मला नेहमी असं वाटतं माझ्याकडे बघून ना माझ्या आईबाबांचं नाव काढलं पाहिजे की अरे काय तुम्ही. आता त्या दिवशी हर्षदा ताई येऊन गेली घरी आणि ती जे वाक्य बोलली मला इतकं भारी वाटलं की हेच मला हवं असतं. ते म्हणाले तुम्ही तुमच्या मुलीला खूप कमाल रेस केलंय, खूप कमाल संस्कार दिलेत. तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलीच्या किंवा प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आई वडिलांना कोणीतरी हे येऊन सांगावं बाबा की तुम्ही फार छान तुमच्या मुलाला घडवलंय. आणि हे तू पुरेपूर तू एव्हरीडे ही आय गेस तू प्रयत्न करत असशील की एव्हरीडे माझे आई बाबा माझ्या एका तरी कामामुळे प्राऊड फील झाले पाहिजे. मला असं वाटतं की ह्याचा डिरेक्ट इफेक्ट माझ्या आई बाबांवर येणार आहे, माझ्या कुठल्याही वागण्याचा बोलण्याचा ह्याचा. तर मला असं वाटतं की ते कायम माझ्या डोक्यात असतं आणि मला कोणाला हर्ट करायला नाही आवडत. कधी कधी काही ना काही आपण असे असतो कुठल्या तरी अँगर ह्याच्यात कधीतरी काहीतरी बोलणं, पण बोलल्या क्षणी मला दुसऱ्या वेळेला हर्ट वाटतं. पण मग मी त्याच मोठ्या मनाने माफी सुद्धा मागते. मी इगो धरून ठेवत नाही, ग्रजेस धरून ठेवत नाही. सो मला असं वाटतं तुम्ही माणूस म्हणून कमाल असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मग तुम्ही प्रोफेशनली सक्सेसफुल असा नका असू किंवा जे काही तुमचं असेल, तुम्ही माणूस म्हणून कमाल असाल ना तर सगळं आयुष्य सोपं होऊन जातं. अगदीच. आणि ही होती ऋतुजा बागवेच्या घराची गोष्ट आणि तिच्या आयुष्याची गोष्ट. कारण का मी जसं खाली इंट्रोडक्शन दिलं की स्वप्नांची लिस्ट तिच्या बघूया नक्की काय आहे, तर एक लिस्ट एक टिकमार्क झाली आहे. येस, ऑब्व्हियसली झाली आहे. आता अजून किती मोठी. हे बघ, मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये मी फार अडकत नाही, पण तरीही आधी गाडी झाली, आता घर झालं, आता आय एम हॅपी, आय एम काय म्हणतात सॅटिस्फाईड. मला खूप छान कामं करायची आहेत. मला एकच इच्छा आहे आयुष्यात की मला खूप वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत आणि मी जाताना मी गेल्यानंतर माझं काम लोकांपर्यंत अविरत ते बघत राहायला पाहिजे लोकांनी आणि माझ्या कामाचं कौतुक झालं पाहिजे. मला दोनच गोष्टी माझ्याबद्दल बोललेल्या मला आवडतील, लोकांनी लक्षात ठेवलेल्या की अरे माणूस म्हणून कमाल होती आणि एक कमाल ऍक्टर होती. बस या दोन गोष्टी मी गेल्यानंतर लक्षात राहिल्या ना, आय एम हॅपी. पण या दोन गोष्टी मी आल्यापासून बोलते आणि मी इंटरव्ह्यू झाल्यानंतर तू ऍक्टर म्हणून कमाल आहेस हे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. आणि आज मी सांगते, मी याच्या आधी बोलले नव्हते, तू माणूस म्हणून खूप छान आहेस ऋतुजा. कारण का मला कळतं पटकन, मी इतक्या लोकांशी बोलते ना, मला पटकन कळतं की या व्यक्तीच्या मनात काय आहे. किंवा एक असतं ना, चला पटापट इंटरव्ह्यू करा, हे पण मी बघितले, ही फेस पण मी बघितले. खूप छान वाटलं. फार छोटा इंटरव्ह्यू झाला हा माझ्या प्रत्येक एपिसोडपेक्षा. हा इंटरव्ह्यू माझा फार छोटा झाला, पण हा इंटरव्ह्यू फार डीप झाला. थँक्यू. आणि हा नवीन घरातला पहिला इंटरव्ह्यू होता, असं मला जास्त आवडलं. सो काय सांगशील प्रेक्षकांना जाता जाता, काय ऋतुजा बागवे आता कशातून येणार आहे, नवीन काय येणार आहे? आता अंकुश नावाची एक फिल्म येत्या 6 ऑक्टोबरला येते आणि लंडन मिसळ सुद्धा ऑक्टोबरमध्येच येणार आहे. आता ऑफिशियल डेट डिक्लेअर होईल काही दिवसात. सो मी खूप एक्सायटेड आहे. आणि त्यात आणखीन एक वेबसिरीज सुद्धा केली आहे कंपास नावाची. सो तीही प्लॅनेट मराठीवर येईल. सो आता सध्या ह्या 3 प्रोजेक्ट्सची मी आतुरतेने वाट पाहते आणि होपफुली आणखीन छान छान कामं मिळत राहतील आणि मी तुम्हाला एंटरटेन करत राहीन. माझ्यावर असंच प्रेम करत राहा. अगदीच. आता एक कपाट आहे, आपण दुसऱ्या कपाटासाठी खूप काम करायचंय, खूप काम करायचंय. आणि ही होती ऋतुजा बागवेच्या घराची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा गलंकिता ऋतुजा सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.